वर्षाचे 53. क्या बात. सर तिकडे थांबा हॉलमध्ये मोठ्या. ए सर्वात तिकडे पाठवा बेटा गुगल. वायफाय दिला आहे सर्वांना. अतुल सुरू करायचं का? हा सर काय सांगणार? अयोध्येला 22 जानेवारीला श्री प्रभू रामचंद्राचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे आणि हा सोहळा तिकडे सुरू असताना अयोध्येला सुरू असताना श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान ट्रस्टच्या मार्फत श्री विष्णू मनोहरजी जे सुप्रसिद्ध विश्वविख्यात शेफ आहेत, त्यांनी योजना तयार केली. महालक्ष्मी जगदंबा संस्थानामार्फत योजना तयार केली आणि 22 जानेवारीला महालक्ष्मी मंदिरामध्ये श्री प्रभू रामचंद्राचं या ठिकाणी एक संस्थान आहे. सोबतच नॅशनल रामायणा कल्चरल सेंटर, रामायणा कल्चरल सांस्कृतिक सेंटर भारतीय विद्याभवननी या ठिकाणी बांधकाम केलं आणि हे बांधकाम पूर्ण झाल्यावर महामहिम राष्ट्रपतीजींनी रामायणा कल्चरल सेंटरचं भारत माता भवनाचं उद्घाटन केलं. 22 जानेवारीला श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान 6000 किलो राम हलवा एका कढईमध्ये, एक सिंगल कढईमध्ये सकाळी 6 ते दुपारी 11:30 पर्यंत पूर्ण करेल. सकाळी 6ला सुरू होईल राम हलवा शिजवणे आणि 11:30 पर्यंत 6000 किलोचा राम हलवा एकाच कढईमध्ये हा भक्तांकरता उपलब्ध राहील आणि 11:30 ते सायंकाळी 6:30 वाजेपर्यंत 6000 किलो हलव्याचं या ठिकाणी वाटप होणार आहे. मोठ्या प्रमाणावर भक्त या ठिकाणी येणार आहेत आणि श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानाने ही मोठी योजना तयार केली आहे. अयोध्येच्या 22 जानेवारीच्या प्राणप्रतिष्ठेच्या या शुभमुहूर्तावर आपल्या माध्यमातून सर्व भाविकांनी
आतापर्यंत महाराष्ट्रात 6,000 किलोचा राम हलवा असा उपक्रम पहिल्यांदा होतो आहे. त्यामुळे सर्व भाविकांना विनंती आहे की 22 जानेवारीला आपण श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी येथे येऊन राम हलव्याचा प्रसाद घ्यावा अशी विनंती आहे. विष्णू मनोहरजी आपल्याला पूर्ण माहिती येतील. हा जो हलवा आहे ज्याप्रमाणे आता भाऊंनी तुम्हाला सगळं सांगितलं की हा खरंच एक महाराष्ट्रात नाही संपूर्ण भारतात नाही तर सर भाऊ जगामध्ये आपण हा उपक्रम करतोय आणि त्याचं श्रेय जे आहे ते महालक्ष्मी संस्थान जगदंबा संस्थान कोराडीला जातं. कारण त्यांनी जर हो म्हटलं नसतं तर हा हलवा इथे बनू शकला नसता आणि खूप मोठी जबाबदारी आहे. कारण याच्या आधी आपण भाज्या खिचडी असे प्रकार केले पण हलवा ही एक डेलिकसी आहे आणि तो प्रभुराम चंद्राच्या चरणी अर्पण करणं याच्यासारखं दुसरं भाग्य नाही. आणि यासाठी जवळपास 6,000 किलो हलव्यासाठी 600 किलो रवा, 600 किलो तूप आणि जवळपास 800 किलो साखर, त्याच्यानंतर बदाम काजू किसमिस 150 ते 200 किलो, विलायची पावडर आणि मसाला जो असतो तो 40 ते 50 किलो आणि बाकी इतर साहित्याचा वापर करण्यात येणार आहे. साधारण 4 ते 5 तास हे सगळं तयार करायला लागेल आणि सगळे भक्त याचा आस्वाद घेतील याची मला खात्री आहे. या राम हलव्याकरता जगातली सगळ्यात मोठी कढई कदाचित वापरण्यात येणार आहे. किती मोठा साईज रेडियस काय आणि किती मोठी आहे? हां, आत्तापर्यंत जी कढाई होती ती 10 फुटाची होती आणि हलवा म्हटलं की थोडे टेक्निकल पॅरामीटर्स बदलतात म्हणून ही मुद्दाम कढई बनवण्यात आली. 15 फूट लांब रुंद अशी ती कढई आहे. 6 फूट उंच तिची हाईट आहे. स्टँड सकट 1800 किलो वजन आहे आणि यामध्ये सर्जिकल स्टीलचा वापर करण्यात आला आहे की जे स्टील डॅम आपण बनवतो त्यासाठी वापरतात. त्याचबरोबर त्याचा खालचा जो बेस आहे तो लोखंडाचा आहे आणि लोखंड आणि तांब याचा वापर करून तो बेस तयार करण्यात आला आहे. झालं? हनुमान कढई. हां. आणि या कढईला म्हणजे पहिली जी कढई होती भाऊ तिचं नाव आई कढई असं ठेवलं होतं. आता ही जी आहे ती हनुमान कढई आहे कारण अशी जायंट अशी ती कढई आणि वाजत गाजत तिला आम्ही इथे आणणार आहे. पहिले जिथून अयोध्येच्या आंदोलनाला सुरुवात झाली त्या महालात नेऊन तिचं पूजन होईल आणि ते पूजन आपले आवडते नेते नितीनजी गडकरी आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या हातून झाल्यानंतर ती कढई इकडे अंबाबाईच्या देवळात आणण्यात येईल. इथे त्याचं पूजन भाऊ करतील आणि नंतर त्याचा वापर आपण इथे सुरू करू आणि नंतर या कढईमध्ये अयोध्याला हलवा होईल. आमच्या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. उद्धव ठाकरेंनी कालच्या कार्यक्रमावर पंतप्रधानांची टीका केलेली आहे की अटल सेतूचं लोकार्पण झालं परंतु अटलजींचा फोटोही त्या ठिकाणी नव्हता. कदाचित त्यांनी पूर्ण चित्रण बघितलं असतं, अटल सेतूच्या पूर्ण फिल्म बघितल्या असत्या आणि अटल त्या ठिकाणी संपूर्ण वातावरण बघितलं असतं. प्रत्येक बॅनरमध्ये पोस्टरमध्ये सरकारच्या प्रत्येक फ्लेक्समध्ये जी जाहिरात दिली होती त्या ठिकाणी जे उद्घाटनाचे आणि बोर्ड लावले होते सर्वमध्ये सध्या अटलजीचा उल्लेख होता, फोटोग्राफ होते. उद्धव ठाकरे हे जेव्हा टीका करतात जाणीवपूर्वक मी वारंवार सांगतो ते एक नरेटिव्ह सेट करतात काही ना काही पद्धतीने मीडियासमोर येण्याकरता. उद्धव ठाकरेंनी कालचा कार्यक्रम पूर्ण बघितला असता तर अशी टीका नसती केली. उद्धव ठाकरेंनी असंही म्हटलेलं की मोदींनी जे घराणेशाहीवर टीका केली आहे त्याच्यावर घरंदाज लोकांनी बोललं असतं तर बरं झालं. या जगातले विश्वातले सर्वात घरंदाज नेते नरेंद्र मोदीजी आहेत. विश्वगौरव युगपुरुष आहेत. 150च्या वर देशांनी म्हटलं आहे जगातला सर्वोत्तम प्रधानमंत्री. जगातल्या 78% लोक म्हणतात सर्वोत्तम नेता. चायनासारखा दुश्मन देश ग्लोबल टाइम्समध्ये म्हणतो आहे की जगातला आत्मनिर्भर भारत आता होतो आहे
आता फक्त पाकिस्तान राहिला आहे, बाकी सर्व देश झाले आहे. तर उद्धव ठाकरे आणि पाकिस्तान हे 2 लोकच राहिले आहे मोदीजींना चांगलं म्हणण्याचे. बाकी सर्व देशांनी, सर्व जगाने मोदीजींना जगातला सर्वोत्तम नेता आहे मान्य केला आहे. तर उद्धव ठाकरे आणि पाकिस्ताननी या 2 लोकांनी जर नाही केलं तरी काही फरक पडणार नाही. ठाकरे गटानं 22 तारखेला काळाराम मंदिरात मोठा जल्लोष करायला ठरवला. ते थेट राष्ट्रपतींना निमंत्रण देणार होतं. नाही, निमंत्रण दिलंच पाहिजे, त्यांचा तो अधिकार आहे पूजा करण्याचा. पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्नपूर्तीचा दिवस आहे 22 जानेवारी. तर बाळासाहेबांना तरी तोंड दाखवायचं असेल त्यांना, आणि बाळासाहेब वरून जेव्हा बघतील माझा उद्धव हा एवढ्या मोठ्या उत्सवामध्ये का सामील होत नाही, कुठली एलर्जी एवढी आली आहे, अयोध्येमध्ये जाण्याची एवढी एलर्जी का आली आहे, का जात नाही निमंत्रण दिल्यावरही अयोध्येमध्ये. काळाराम मंदिरात गेलंच पाहिजे, मी गेलो होतो. 1 दिवस मागं पुढं करता येईल, पण अयोध्येलाच जाता येईल. पण ज्यांना आता स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या हिंदुत्वाबद्दलचा काही घेणं देणं राहिलं नाही, सनातन हिंदू धर्माच्या विरुद्ध उदयनिधी स्टालिन बोलले, ज्यामध्ये उद्धव ठाकरे आहेत, काँग्रेस आहे. काँग्रेसने बहिष्कार केला अयोध्येच्या प्राणप्रतिष्ठाच्या कार्यक्रमावर जाण्याकरता. त्यांना पत्रिका आली, निमंत्रण आलं. हा कार्यक्रम सार्वजनिक आहे, सर्वपक्षीय आहे. आणि निमंत्रण आल्यावर काँग्रेस पार्टी बहिष्कार करतं, उद्धव ठाकरे जात नाही. याचा अर्थ उदयनिधी स्टालिन यांनी जे वक्तव्य केलं की आमचं सरकार आलं, म्हणजे काँग्रेसचं, उद्धव ठाकरेंचं आणि उदयनिधी स्टालिन तमिळनाडूचे मुख्यमंत्रीचा मुलगा यांचं सरकार आलं, या देशातला हिंदू सनातन धर्म आम्ही संपवून टाकू, ही भाषा उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला मान्य आहे. आणि म्हणून उद्धव ठाकरे हे हिंदुत्व विरोधी जे बोलतील त्यांच्यासोबत आणि साथ देण्याकरता पूर्ण तयार आहे. मोदीजींना घरंदाज न म्हणणे किंवा त्यांच्यावर टीका करणे, आम्ही त्यांना म्हटलं नाही तुम्ही असं बोलू की नाही बोलू, पण मोदीजी किती घरंदाज आहे हे देशाला, विश्वाला, जगाला, 140 कोटी भारतीयाला माहिती आहे. निवडणुकीच्या निकालातनं दिसल 2024 की मोदीजी किती घरंदाज आहे. असेच लोक 2-2 लक्ष लोक नाशिकमध्ये जल्लोष करत नाही. मोदीजी घरंदाज होते म्हणूनच जल्लोष झाला, रोड शो झाला. काल उरणमध्ये 90,000 महिला मोदीजींना नमस्कार करायला आल्या होत्या. अशाच आल्या नाही. संपूर्ण देशामध्ये मोदीजी जेव्हा फिरतात, लाखो लोक, करोडो लोक मोदीजींच्या सोबत त्या ठिकाणी येण्यासाठी तयार झाले आहेत. आणि महाराष्ट्रात सुद्धा मोदीजींचं वादळ आल्यावर उद्धव ठाकरे आणि संपूर्ण काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडी ही झाड पत्त्यासारखी उडून गेल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. फडणवीसांचा राम मंदिराशी काय संबंध आहे असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. त्यावेळेस त्यांचं वय काय होतं असंही ते म्हणाले. कारसेवेच्या वेळेस काय होईल? त्यांना फडणवीस समजलेच नाही आहे. इतका मोठा संपूर्ण फडणवीसांना सोडल्यानंतर, फडणवीसांना आणि मोदीजींना सोडल्यावर काय हालत झाली उद्धव ठाकरेची, अजूनही फडणवीस त्यांना समजले नाही. फडणवीस हे देवेंद्रजींना मी लहानपणापासून बघतो आहे, 32 वर्षापासून त्यांची माझी सोबत आहे. देवेंद्र फडणवीस अष्टपैलू कर्तृत्वाचा धनी नेता आहे, ज्यांनी महाराष्ट्र क्रमांक 1 वर आणण्याकरता आपल्या जीवाचं रान केलं आहे. राम जन्मभूमीच्या आंदोलनामध्ये कारसेवक म्हणून त्यांचा प्रवास हा उद्धवजीला माहिती नाही आहे. तेव्हा उद्धवजी फोटोग्राफी करायचे, उद्धवजी फोटोग्राफीमध्ये व्यस्त होते आणि देवेंद्रजी कारसेवक होते. हा फरक आहे आणि तो फरक आता जनतेसमोर माहीत झाला आहे. उद्धव ठाकरेजी कधीही देवेंद्र फडणवीसांची बरोबरी करू शकत नाही, पुढचे 7 जन्म करू शकत नाही असं मला वाटतं. मुंबई महानगरपालिकेच्या वीज बँकेतील 5,000च्या ठेवी सरकारने खर्च केल्याचा आरोप. हो, खर्च करा ना, डेव्हलपमेंट केलं पाहिजे ना. पैसे बँकेत ठेवून काय करता? मला वाटतं सरकारने ठेवी कशाला ठेवायच्या? या राज्याच्या 13 कोटी जनतेकरता, शेतकरी शेतमजुराकरता, या राज्याचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करता
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि उर्वरित महाराष्ट्राचा विकास करण्याकरता जेवढा काही पैसा बँकेत जमा असेल तेवढा खर्च करून शेतकरी, शेतमजूर, बेरोजगारांचं आयुष्य चांगलं केलं पाहिजे. शेवटी सरकार हे डिपॉझिट करण्याकरता नाही आहे, जनतेला डिपॉझिट करावं लागतं. सरकार हे समाजावर, जनतेवर खर्च करणारी ही अत्यंत महत्त्वाची संविधानिक त्या ठिकाणी शासनात्मक ही रचना आहे. जेव्हा संविधानाने 2 सरकार तयार झाले, एक केंद्रातलं आणि राज्यातलं, या दोन्ही सरकारची जबाबदारी आहे आपल्या आपल्या राज्यातल्या जनतेचं रक्षण करणे, त्यांच्या जीवाचं रक्षण करणे, त्यांच्या मालमत्तेचं रक्षण करणे सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे. आणि या जबाबदारीतनं सरकारनं काम करावं लागतं. त्यामुळं ठेवी ठेवून फायदा नाही आहे, प्रकल्प झाले पाहिजे. आज बघा, कालचा जो अटल सेतू आहे, किती डिझेल, किती पेट्रोल, किती पर्यावरण, समृद्धी महामार्ग, काही टीका करतात. काय फरक पडला आहे पोल्युशन याच्यामध्ये, किती डिझेल पेट्रोल वाचत आहे. आणि त्यामुळं जनतेच्या खिशातली बचत होतं. प्रकल्प केल्यानंतर एखादा प्रकल्प जेव्हा होतो तेव्हा जनतेला थेट फायदा होतो. डायरेक्ट इनडायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे हे त्या ठिकाणी वाचतात. तुम्ही नागपूरला कोराडी असताना 1.5 तास लागायचा, आज 10 मिनिटात पोहोचतं. तर 10 मिनिटाचं पेट्रोल आणि 1.5 तासाचं पेट्रोल याच्यामध्ये फरक आहे. आणि म्हणून कुठलंही इन्फ्रास्ट्रक्चर जेव्हा डेव्हलपमेंट करतो आपण, तेव्हा समाजाला, जनतेला, शेवटच्या माणसाला फायदा होतो. आणि त्यामुळं कुठल्याही ठेवी ठेवू नये. सर्व ठेवी समाजाकरता, शेतकऱ्याकरता, शेतमजुराकरता, बेरोजगाराकरता खर्च केला पाहिजे. मिलिंद देवरा शिंदे गटात येण्याची चर्चा आहे, अशी काय सांगाल तुम्ही? पुढच्या काळामध्ये आपल्याला महाराष्ट्रात पक्षप्रवेशाचे अनेक बॉम्बलास्ट झालेले दिसतील. भाजपमध्ये खूप लोक येणार आहेत, शिंदेजीकडे खूप लोक जाणार आहेत, आणि सोबतच अजितदादाकडे मोठी रांग आहे. लोकसभेनंतर भूकंप होईल अशा पद्धतीचे वक्तव्य जे होते पंतप्रधानांसमोर एकनाथ शिंदे यांनी केलं. नाही, एकनाथ शिंदेजींनी हे स्पष्ट सांगितलं आहे की हे सरकार जे आहे, डबल इंजिन सरकार, हे शेवटी जनसामान्याच्या कल्याणाकरता आहे. आणि जनसामान्याचं कल्याण जेव्हा दिसतं सरकारच्या माध्यमातून किंवा ते होतं, तेव्हा समाजमन हे वळतं. आणि समाजमन वळलं की ते मग पक्षामध्ये आणि मतामध्ये परिवर्तित होतं. भंडारा गोंदियाची जागा शरद पवार गट राष्ट्रवादीला देण्याच्या तयारीत आहे. लढण्याची स्थिती नाही त्यांची. किंवा प्रफुल्ल पटेल इच्छुक आहे भंडारा गोंदियाबद्दल, असं काल त्यांनी सांगितलं. केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाचा कुठलाही निर्णय अजून झाला नाही. आमचे महायुतीचे 3ही नेते आणि केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड बसून ज्या ज्या जागा ज्यांना जातील त्यांना ती जागा मिळेल. जी जागा ज्यांना मिळेल ती 51% मतगुण आम्ही निवडून आणू. शरद पवार गट जी आहे ती जागा राष्ट्रवादी लढवायची पूर्वी, परंतु यावेळी शरद पवार गटची जागा काँग्रेसला सोडण्याच्या तयारीत आहे, भंडारा गोंदिया. उद्धव ठाकरेजी आणि शरद पवारजींच्या पक्षाची हालत फार वाईट आहे. त्यांना उमेदवार सुद्धा मिळणार नाही अशी स्थिती महाराष्ट्रात आहे. एकच नाही, भंडारा, महाराष्ट्राची स्थिती अशी आहे. माननीय शरद पवार साहेबांच्या पक्षाची आणि उद्धव ठाकरेच्या पक्षाची उमेदवारच मिळणार नाही आहे. त्यामुळे ते यांना सरेंडर कर, त्यांना सरेंडर कर. उद्धवजींची हालत अशी होणार आहे की 2 जरी सीट जरी अलायन्समध्ये मिळाल्या तरी ते अलायन्समध्ये राहतील, महाविकास आघाडीमध्ये राहतील. त्यांना पर्याय उरला नाही. आणि हिंदुत्ववादी विचाराच्या विरुद्ध जेवढं काही करता येईल तेवढं उद्धवजी करणार आहे. राम मंदिरासाठी शिवसेनेचं काय योगदान आहे हे विचारणारे मिस्टर फडणवीस हे स्वतः वकील आहेत. त्यांनी जे आहे लखनौच्या हायकोर्टात जाऊन या सगळ्या संदर्भात तपासावं असं संजय राऊत म्हणाले. कधीही देवेंद्रजींनी याबद्दलची टिप्पणी चुकीची केली नाही. देवेंद्रजींनी उद्धवबद्दल बोलले आहे. उद्धवजीचा का संबंध आहे? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंजीबद्दल तर वक्तव्य सर्वांनीच मान्य केलं. या देशाला, राष्ट्राला माहिती आहे. आज जे 22 जानेवारीचं अयोध्येला प्राणप्रतिष्ठा होते याच्याकरता खरं तर परमेश्वराने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना आतापर्यंत या ठिकाणी ते पाहिजे होते. पण शेवटी काळ कोणाचा, प्रत्येकाचा काळ आहे. पण ते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेचे राज असते, त्यांच्या जीवनातलं सर्वात मोठा हा संकल्प पूर्ण झाला असता असं मला वाटतं. विजय वडेट्टीवारांनी सकाळी आरोप केलेला की आरोग्यमंत्र्यांनी आपल्या नातेवाईकांना फायदा पोहोचवण्यासाठी 4,000 कोटीचा 8,000 कोटीचा टेंडर 10,000 कोटींना घोटाळा केला. एका विरोधी पक्षाने त्यांनी आरोप केला आहे. ज्यांच्या आरोप केला त्यांनी ते उत्तर देतीलच. काही मी काही उत्तर देणं काही योग्य नाही. आज मोदीजी की तुलना
इतना पूरे देश में कौतुक हो रहा है, लेकिन दो लोग नहीं कर रहे उनकी प्रशंसा। देखिए, मोदी जी विश्व गौरव युग पुरुष नरेंद्र मोदी जी ये ऐसे नेता है, 150 के ऊपर देशों ने विश्व के सर्वोत्तम प्रधानमंत्री कहा है। आपने G20 में देखा होगा, सारे देश मोदी जी के साथ चल रहे थे। आपने देखा होगा, जब कोरोना का महामारी थी, 103 देशों को मोदी जी ने वैक्सीनेशन दिया। आपने देखा होगा, 14 देशों ने मोदी जी को उन देशों का सर्वोत्तम पुरस्कार दिया। आपने देखा होगा, विश्व की 78% लोग कहते हैं विश्व का सबसे अच्छा नेता मोदी जी है। चाइना जैसा देश वो ग्लोबल टाइम छापता है कि मोदी जी आत्मनिर्भर भारत बनाना चाहते हैं, उसकी तरफ उनकी दौड़ भाग है। और विश्व में 10वें नंबर का भारत 5वें नंबर पे लाने का काम मोदी जी ने किया, आत्मनिर्भर भारत का संकल्प किया। और सबसे बड़ा आपने देखा होगा 22 जनवरी को ऐसा विश्व में दिन आने वाला है कि जो 527 साल से हम देख रहे थे वो दिन नहीं आ रहा था, लेकिन मोदी जी की सरकार आई। सुप्रीम कोर्ट में मोदी जी की सरकार ने ये सबूत दिलाए कि हाँ, अवधपुरे में ही 8000 साल पहले रामलल्ला का जन्म हुआ था। सुप्रीम कोर्ट में सारे सबूत दिलाए करके ही ये दिन आया 22 जनवरी। आज तक के सबने, कांग्रेस पार्टी ने जब जब एफिडेविट किए तब तब उन्होंने राम जन्मभूमि के खिलाफ एफिडेविट किए। प्रभु रामचंद्र काल्पनिक है, राम सेतु काल्पनिक है, ऐसा कहा कांग्रेस पार्टी ने। और ऐसे पार्टी के साथ उद्धव ठाकरे जी है। भगवान रामचंद्र को काल्पनिक कहने वाली कांग्रेस पार्टी के साथ उद्धव ठाकरे है। उद्धव ठाकरे ऐसे लोगों के साथ है जो सनातन हिंदू धर्म खत्म करेंगे सरकार में आने के बाद। ऐसा उदयनिधि स्टालिन कहते हैं। हमारी सरकार आएगी, उद्धव ठाकरे कांग्रेस की और हमारी सरकार आई, वो इंडिया आघाड़ी अगर आई, हमारी सरकार आई, तो उद्धव ठाकरे वाली सरकार कहती है कि सनातन हिंदू धर्म को हम समाप्त करेंगे। ये भाषा उद्धव ठाकरे करते हैं। मोदी जी के बारे में उद्धव ठाकरे जी, आप अच्छे से सुन लीजिए, पूरा विश्व मोदी जी को विश्व गौरव कहता है कि केवल आप और पाकिस्तान, ये दो लोग बचे हुए हैं जो मोदी जी की तारीफ नहीं करते। लेकिन एक दिन ऐसा आएगा, आपको मोदी जी की तारीफ जाहिर करनी पड़ेगी और करना पड़ेगा, हाँ मोदी जी विश्व गौरव है, युग पुरुष है। ये बात आज नहीं कल उद्धव ठाकरे भी कहेंगे। पाकिस्तान नहीं मालूम क्या करता है। तो हाँ, आई महालक्ष्मी जगदंबेच्या या अत्यंत जागृत आई महालक्ष्मीच्या संस्थानामध्ये मी माझ्या जन्मदिवशी दिवसभर असतो आणि आज आई महालक्ष्मीला विनंती केली आहे, जगदंबेला विनंती केली आहे की महाराष्ट्र हा दुष्काळमुक्त राहू दे, महाराष्ट्रावर कुठलंही अमंगल कोणतीही घटना घडू नये महाराष्ट्रामध्ये। शेतकरी शेतमजुरावर जी आज अनेक अडचणी आहे, सोयाबीनचे शेतकरी आहे, कापसाचे शेतकरी आहे, कांद्याचे शेतकरी आहे, त्यांच्या या शेतकऱ्यावर जे वारंवार दुष्काळ येतो, शेवटी सरकार मदत करतं, सरकारची जबाबदारी आहे मदत करायची, पण शेवटी सरकारच्या लिमिटेशन आहे। पण आई महालक्ष्मी जगदंबेचं हे संस्थान असं आहे की या महाराष्ट्रामध्ये मंगलमय आणि शेतकऱ्याची शेतमजुरांचं या महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेचं उज्ज्वल भविष्य राहू दे, सर्वांचं जीवन मंगलमय राहो, सर्वांच्या जीवनामध्ये मंगलमयच व्हावं अशी विनंती आई महालक्ष्मीला केली आहे। आता मला नक्की अजून निमंत्रण नाही आलं, पण सर्व या ठिकाणी तिथली व्यवस्था काय आहे, तिथे येणारे सर्व जे काही निमंत्रक आहे, शेवटी आज्ञा उद्या अयोध्येला आम्ही जाणारच आहोत। आधी उद्धव ठाकरे गेले पाहिजे, आधी त्या ठिकाणी ज्यांना निमंत्रण गेले आहेत ते गेले पाहिजे। आम्ही काय, शेवटी आमचा तो माननीय मोदीजींच्या नेतृत्वामधला आज जगातला जो सर्वात मोठी दीपावली आहे आणि महाराष्ट्रभर कार्यक्रम आहेत, त्यामुळं
पुढच्या काळामध्ये अयोध्येमध्ये जाण्याचा आमचा प्रयत्न राहणारच आहे. आम्ही म्हटलं आहे सर्व लोकांनी, तिथली व्यवस्था जी आहे ती व्यवस्था, देशातले इतके लोक त्या ठिकाणी येणार आहे आणि अयोध्येच्या राम मंदिराची आमचे भावनिक संबंध आहे, धार्मिक संबंध आहे आणि हे धर्मकार्य रोजच्याच आमच्या जीवनातलं आहे. शेवटी देव, देश, धर्म, संस्कार हे आमच्यावर आहेत आणि त्यामुळं अयोध्येच्या राम मंदिराला मी 22 जानेवारीनंतर आपल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यासोबत सर्व सवंगडी आम्ही जाणार आहोत आणि त्यामुळं इथेही मोठी व्यवस्था आहे. 6000 किलोचा राम हलवा तयार होतो आहे. त्यामुळे या व्यवस्थेमध्येही मला राहावं लागणार आहे आणि आई महालक्ष्मीचं जगदंबेचे संस्थान जे आहे हे आता जगप्रसिद्ध, देशप्रसिद्ध, महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी या संस्थानामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर भाविक येणार आहे. त्यामुळे मी इथेच थांबणार आहे. शंकराचार्य ने जाने का मना किया है, तो उसको कैसा देखते हैं? भैया उनकी क्या भावना है मुझे नहीं मालूम, लेकिन देश की भावना है, देश की भावना है. एक बच्चा कहता है, बच्चा कहता है कि मोदी जी नहीं आते तो सुप्रीम कोर्ट में सरकार ने अवधपुरी में ही रामलला का जन्म हुआ था, ये सबूत सुप्रीम कोर्ट के सामने कभी नहीं जाते और 22 जनवरी कभी नहीं आती. ये बच्चे को मालूम है. इसलिए हर बच्चा जानता है मोदी जी के हाथ से ही प्राण प्रतिष्ठा होनी चाहिए. ये भावना पूरे देश की है, आपकी है, मेरी है, सभी की है. भाजपकडून अशा काही खासदार आणि सर्व आमदारांना सूचना आहेत का की अयोध्येला जाण्याऐवजी आपापल्या मतदारसंघात राहूनच मोठा उत्सव साजरा करा? सूचना करायची गरज नाही. या देशातले, महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती 22 जानेवारीला आपल्या आमदार खासदारासोबत आपापले ज्या ठिकाणी आपलं, शेवटी प्रत्येकाचा एक देव आहे, त्याची भक्ती आहे. प्रत्येकाचं हृदय कुठं ना कुठं, कुठल्या ना कुठल्या देवस्थानाशी त्या ठिकाणी भावनिक जोडलेलं आहे, धार्मिक अनुष्ठान आहे आणि त्यामुळं त्या आमदार खासदारांनी आणि सर्व जनतेने ज्या ठिकाणी आपला भावना जुळलेल्या आहेत, आपल्या धार्मिक भावना जुळल्या आहेत, त्या ठिकाणी अयोध्येचा राम जन्मभूमीच्या प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम त्या ठिकाणी सर्व आमदार खासदार करणार आहे. त्यांना कोणी सांगितलं नाही आहे, पण देशातली आणि महाराष्ट्राची जनताच या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये एक धार्मिक आंदोलन म्हणून सहभागी होणार आहे. 22 तारखेला नाही, पण 22 तारखेनंतर आमदार खासदार आपण एका पक्षाचं नेतृत्व करतात, हनुमान बनून अनेक कोट्यावधी रामभक्त राज्यातील त्यांना घेऊन येण्याकरता काही प्रयोजन वगैरे? नाही, मी आपल्याला सांगतो, सांगायचीच गरज पडणार नाही. जत्थेच्या जत्थे, जसं आई महालक्ष्मीच्या ट्रस्टने ठरवलं आहे जगदंबा संस्थानाने की 5000 रामभक्त हे संस्थान या ठिकाणी घेऊन जाणार आहे. असे अनेक संस्थान या महाराष्ट्रात आहे की या मंदिरापासून महालक्ष्मी मंदिर राम मंदिराला जोडण्याकरता, अयोध्येला जोडण्याकरता असे अनेक पद्धतीने आपापल्या भागामध्ये मला तर वाटते 15 ते 20 लाख भाविक हे अलग अलग संस्थानाच्या माध्यमातून आणि आमच्याही जे आमच्याकडे अर्ज आले आहेत किंवा आम्हाला जे काही विनंती केली आहे लोकांनी की आम्हाला अयोध्येला जायचं आहे, तुम्ही आम्हाला घेऊन चला, तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी आमदार खासदारांनी आम्हाला घेऊन चला. तर मग आमदार खासदार गेलेही आपापल्या मतदारासोबत आणि आपापल्या त्या भागातल्या कार्यकर्त्यासोबत. मला वाटतं काही वेगळं नाही आहे. आणि सध्या कढईच्या रूपात भाऊ तिकडे चालले आणि कढई तिकडे चालली ना. पुन्हा एकदा माझी विनंती आहे की भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत राम हलवा 6000 किलो असं कुठेही आयोजन झालं नाही. पहिल्यांदा आयोजन होत आहे. आई महालक्ष्मी जगदंबा संस्थानामध्ये विष्णू मनोहरजी जगप्रसिद्ध शेफ आहेत, नागपूरचे आहेत. त्यांनी अनेक विश्वविक्रम केले आहेत, अनेक गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्यांचे नावं आहेत. आपल्याला माझी विनंती आहे की आपण सर्वांनी याच्यात सहभागी व्हावं. 22 जनवरी को जब अयोध्या में प्राण प्रतिष्ठा चल रही होगी, उसी समय महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराड़ी में, जहाँ पर ये विदर्भ में बहुत बड़ा संस्थान है, यहाँ राम मंदिर भी है, रामायणा कल्चरल सेंटर भी है, यहाँ पर 6000 किलो का राम हलवा बनाने जा रहे हैं महालक्ष्मी जगदंबा संस्थान. विष्णु मनोहर जी
इसके लिए उन्होंने पहल की है। मैं सारे भक्तों को विनती करता हूँ कि 22 जनवरी को 1 बजे से लेकर 6 बजे तक, क्योंकि ये राम हलवा बनाने का जो कार्यक्रम है ये सवेरे 6 बजे से लेकर 11 बजे तक चलेगा। 1 बजे से लेकर 6 बजे तक साढ़े 6,000 किलो हलवा हम भक्तों को देने का प्रयास कर रहे हैं। तो मैं आपसे विनती करता हूं कि आपके माध्यम से सारे भक्त लोग यहाँ पर आएंगे। आप भी सभी लोग आइए। बहुत बहुत धन्यवाद।